नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव तानाजीराव घाटगे. मी गेली 22 वर्ष सेंद्रिय शेतीत काम करतो. मी 1981चा MSc ॲग्री असून माझे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्रमध्ये आतापर्यंत जवळजवळ 6000 लेक्चर झालेले आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगवर. आणि खरोखरच नुसतं ऑर्गॅनिक फार्मिंगवर व्याख्यान न घेता शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसं उत्पादनामध्ये फरक पडेल, त्याच्यापेक्षा उत्पादन खर्च कसा कमी होईल ह्याच्यावर सध्या आम्ही जास्त भर दिला आहे. आता आपण जर बघितलं शेतामध्ये कुठल्याही पिकाला उत्पादन खर्च वाढला आहे, उत्पादन कमी आहे, बाजारात दर कमी आहे आणि मग शेतकऱ्याला ते परवडेन असं झालं आहे आणि मग शेतकरी शेतीपासून थोडा बाजूला चाललेला आहे. हे आपणाला थोडं थांबवायचं असेल, आपला खर्च कमी करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे हा विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. आता आपणाला उत्पादन खर्च कमी करायचा म्हणजे शेतकरी काय म्हणेल की बाबा कमी केला तर उत्पादन आपलं कमी येईल. पण आता मी जे सांगणार आहे त्या पद्धतीमध्ये की ज्याला आम्ही एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, की जी मी 2003 पासून म्हणजे आत्तापर्यंत आपल्या शेतामध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबवली आहे. ही जी हे आहे पद्धत, ह्या पद्धतीमध्ये तुमचा उत्पादन खर्चच 60 ते 80% कमी होईल. आज आपल्यापुढे एकच विषय आहे की उत्पादन खर्च कमी करणं. तुम्ही बाजारामधलं आपण दराचा विचार करू शकत नाही किंवा बाबा त्याला मार्केट काय मिळेल, मग काय राहील का नाही ह्याचा विचार आपण कधी करू शकतो. जर आपण उत्पादन खर्च कमी केला तर निश्चित तुमच्याकडे राहील. आणि आता जी मी पद्धत सांगणार आहे ह्या पद्धतीमध्ये तुमचा उत्पादन खर्च 60 ते 80% कमी होईल. आता उदाहरणार्थ समजा आता द्राक्षेवाले शेतकरी आहेत. द्राक्षेवाले शेतकरी 1 लाखापासून 3.5 लाखापर्यंत एकरी खर्च करतात. पण त्यांच्या हातात काय येतं ह्याचा जर विचार केला तर आम्ही ज्या वेळेला 1975ला कॉलेजला होतो त्यावेळी द्राक्षाचा दर 20 रुपये किलो होता आणि आज सुद्धा तो 20 रुपयेच किलो आहे. जवळजवळ 300 पटीनं आपला हे वाढलाय, खर्च वाढलाय, पण उत्पादन मात्र कमी कमी व्हायला लागले. आणि त्यामुळं काय व्हायला लागलंय, आता आम्ही बघितलं बरंच तर बरेच शेतकरी काय करायला लागले, द्राक्ष बाग काढून टाक. आणि हे द्राक्ष बाग काढून टाकायला लागले त्याचं मेन कारण आहे खर्च वाढलाय आणि उत्पादन आपलं फार कमी यायला लागलंय. आणि हे जर आपणाला थांबवायचं असेल, कळलं का, आपला उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपणाला ऑर्गॅनिक फार्मिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे. पहिल्यांदा शेतकऱ्यांना 1-2 उदाहरणं सांगतो की जिथं आम्ही प्रयोग केले. तर त्या ठिकाणी उमदीला एक शेतकरी आहे आमचा, तर त्या शेतकऱ्यांनी 2015 पासून अद्याप काही रासायनिक वापरलेलं नाही त्या द्राक्षाच्या बागेला, पण त्याचं उत्पन्न कमी झालेलं नाही आहे. 1000 झाडामागं त्याचं 8.5 टन एवढं बेदाण्याचं उत्पादन येते. म्हणजे ॲक्च्युली द्राक्षाचं उत्पन्न किती बघा. तर ही खरोखर फॅक्ट आहे. आपल्या डोक्यात बसले की हे घालायला पाहिजे, ते घालायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण मी जी पद्धत सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फार कमी खर्च येईल. आता तुम्ही जर बघितलं अलीकडे आपला खर्च वाढलाय मेन कशानं, तर द्राक्षावर मेन एक मिलीबग यायला लागलाय मोठ्या प्रमाणात. आता मिलीबगला खर्च किती येतो, आमचा शेतकरी 10,000 पासून 25,000 रुपयेपर्यंत एकरी खर्च करतो, पण त्याचा मिलीबग नाही कंट्रोल होत. मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आमच्या साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला एकरी 100 रुपये पण खर्च येणार नाही. एकरी इतका कमी खर्च येईल. मिलीबग दुसरा जो भाग आहे, मिलीबग किती दिवसात कंट्रोल होईल. रासायनिकमध्ये तुम्ही महिनाभर मारत बसला तरी मिलीबग कंट्रोल होत नाही. मी सांगतो ह्या पद्धतीमध्ये दुसऱ्या दिवशी मिलीबग कंट्रोल होईल. एकदम सोपी पद्धत आहे, एकदम साधी पद्धत आहे. दुसरा प्रॉब्लेम द्राक्षामध्ये अलीकडे यायला लागलाय तो लाल कोळी मोठ्या प्रमाणात यायला लागलाय आणि लाल कोळी कंट्रोल होत नाही शेतकऱ्यांना. तर हे एकच ही गोष्ट आहे की त्याच्यामध्ये लाल कोळी पण कंट्रोल होईल, तुमचा मिलीबग पण कंट्रोल होईल किंवा तुमचा बाकीच्या ज्या गोष्टी आहे मावा, तुडतुडे, माई, थ्रीप, पांढरी माशी, कळलं काय, हे सगळं त्याच्यामुळे कंट्रोल होईल. खाली काय होईल तर खाली जमिनीमध्ये वाळवी, हुमणी, मुंगी हे पण कंट्रोल होईल. सगळ्यात महत्त्वाचं जमीन चांगली होते. जमीन किती चांगली होते तर 72 तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं. म्हणजे प्रचंड जमिनीमध्ये महिनाभरात हातभर खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं. रान भुसभुशीत झालं की मुळं चांगली राहतात आणि मुळं चांगली राहिली की झाड चांगलं वाढतं, झाडामध्ये स्ट्रेंथ येते. आता काय व्हायला लागलं, ज्या वेळेला फळ तयार व्हायचं त्यावेळेला खाली मुळं सगळी कुजलेली असतात आपली आणि हे मुळं कुजल्यामुळं खालून जमिनीमधून ते पीक काय घेऊ शकत नाही आणि त्यामुळं ते झाड काय व्हायला लागतं, वीक व्हायला लागतं आणि झाड वीक झाल्यामुळं त्याच्यावर वेगवेगळे कीड आणि रोग यायला लागतात. आणि हे कीड आणि रोग आपणाला कंट्रोल करायचं असेल तर पहिल्यासारखं साध्या पद्धतीनं आपणाला ह्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. आता शेतकरी ऑक्टोबरची छाटणी करणार आहे आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेपासून
त्याला द्राक्षे जाईपर्यंत प्रचंड खर्च येतो. तर हा जो खर्च आहे तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग हा महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जमीन चांगली करायची आहे. जमीन चांगली झाली की झाड चांगलं होतं, आणि झाड चांगलं झालं की कीड रोग कमी येतात. समजा आले तर साध्या औषधानं सुद्धा ते कंट्रोल होतात. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगणार आहे ह्या पद्धतीमध्ये आपण करायचं काय आहे. तर एक 200 लिटरचं बॅरल घ्यायचं. 1 एकरसाठी मी तुम्हाला सांगतो, द्राक्षेवाल्यांसाठी 200 लिटरचं एक बॅरल घ्यायचं प्लॅस्टिकचं. त्याच्यामध्ये 2 पाट्या देशी गाईचं शेण घालायचं. 2 पाट्या म्हणजे अंदाजे 20 किलो शेण टाकायचं. शेण तुम्ही जर ड्रीप असेल, ड्रीपनंच आपण पाणी देतो द्राक्षाला मेजॉरिटी शेतकरी 99%. तर काय करायचं, एक मांजरपाट जे कापड असतं आपलं, त्याच्यामध्ये काय करायचं, शेण घालायचं आहे आणि ते त्या बॅरलमध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये 1 लिटर गोमूत्र टाकायचं, 2 किलो गुळाचं पाणी करून टाकायचं, आणि त्यात 200 मिली बायरिच म्हणून एक कल्चर आहे, तर ते कल्चर टाकायचं. पॅक करून ठेवायचं. 48 तासात तयार होतं. तयार झालं की पुढल्या वेळी तयार करायसाठी त्यातलं 5 लिटर काढून बाजूला ठेवायचं. 5 लिटर काढून बाजूला ठेवायचं विरजन म्हणून, जसं आपण दही लावतो त्या पद्धतीने. ह्याला खर्च किती येईल, 200 मिलीला तुम्हाला जास्तीत जास्त 150 रुपये खर्च येईल. आणि ते 200 लिटर तयार झालं की खालून बॅरलनं आपणाला सोडायचं आहे. ज्यावेळी द्राक्षे छाटणी करता आणि पहिलं पाणी देणार आहे तुम्ही, त्यावेळेला तुम्ही खालून 200 लिटर सोडायचं आहे आणि 200 लिटर वरून मारायचं आहे. ज्यांच्याकडे झाड वीक असेल किंवा वाढ चांगली नसेल, करपा असेल सध्या त्या ह्याच्यावर पानावर, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, छाटणी झाल्यानंतर 250 मिली 200 लिटरला अल्ट्रासी म्हणून दुसरं लिक्विड आहे ते टाकायचं, आणि 250 मिली वरती मारताना पण टाकायचं. म्हणजे अर्धा लिटर फक्त अल्ट्रासी पहिल्या वेळी वापरायचं. त्याला तुम्हाला अंदाजे 300-350 रुपये खर्च येईल, बरोबर. त्याच्यानंतर घड बाहेर पडेपर्यंत म्हणजे 1 महिन्यापर्यंत तुम्ही दुसरं काय वापराय, फक्त बाहेरची खालून सोडायचं, 200 लिटर तयार करून वरून मारायचं. म्हणजे पहिल्या महिन्यातला खर्च जास्तीत जास्त तुमचा 1000 रुपये येईल. आणि त्याच्यानंतर दर 8 ते 10 दिवसांनी एक वेळ बाहेरीच प्लस अल्ट्राशी 1 लिटर खालून सोडायचं आणि वरून मारायचं आहे. दुसरं काही करायचं नाही. अंदाजे तुम्हाला 15-20 लिटर अल्ट्राशीचा खर्च येईल तेवढाच. जर पहिल्या वर्षी तुम्ही केमिकल बरंच वापरत असताय, वापरलेलं आत्तापर्यंत शेतामध्ये भरपूर असेल, पहिल्या वेळी दावणे आणि भुरी जर आलं तर अशा वेळीच फक्त तुम्ही औषध मारा, इतर वेळेला कुठलंही औषध मारू नका. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. सोनी म्हणून गाव आहे तासगाव तालुक्यामध्ये, तिथे एक शेतकरी आहेत, 6 एकर द्राक्षे आहेत त्यांची. खरड छाटणीपासून आज अखेर त्यांना खर्च किती आला असेल, तुम्ही म्हणा 1.5 लाख 2 लाख 3 लाख असं काहीतरी सांगाल. त्यांना फक्त 5,000 रुपये खर्च आला, फक्त 5,000 रुपये. ह्याच्यानंतर जो खर्च येईल अंदाजे 15 ते 20,000 रुपये खर्च येईल. ह्याच्या पलीकडे खर्च येणार नाही. सगळ्यात महत्वाचं द्राक्षामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम येतो ममिफिकेशनचा. ममिफिकेशन का होतं, तर द्राक्षेच ते धरू शकत नाहीत, तेवढी कपॅसिटी नाही त्या झाडाची, म्हणून ममिफिकेशन होतं. तर हे जे ममिफिकेशन आहे, सिंगल बेरीचं ममिफिकेशन तुम्हाला होणार नाही. एकदम साधी पद्धत आहे, तुम्हाला वेगळं काय ह्याच्यात करायला लागणार नाही. तर हे जर तुम्ही शेतकऱ्यांनी अवलंबलं तर तुम्हाला एकदम सोपं जाईल, खर्च फार कमी येईल, आणि मग बाजारातल्या दराचा विचार करायची तुम्हाला गरज भासणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं काय झालं आहे, तर आता आपण एवढी केमिकल वापरतो, हे सगळ्या पब्लिकला माहीत झालेलं आहे, लोकांना माहीत झालेलं आहे. आमचा द्राक्षेवाला शेतकरीसुद्धा स्वतः तोंडामध्ये द्राक्षे टाकत नाही. मग बाजारातनं विकत घ्यावी, लोकांनी विकत घ्यावी अशी का अपेक्षा करावी त्यांनी. तर तुम्ही जर चांगलं पिकवलं तर लोक पण चांगलं खातील, त्यांची तब्येत चांगली राहील, आणि मग ते द्राक्षे जास्त मागवायला लागतात. म्हणून माझ्या मते आपला द्राक्षेवाल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात आहे की वर्षात एकदाच पीक येतं आणि म्हणून प्रॉब्लेम आहे, परत गेलं तर काय करायचं. पण कुठलंही पीक एकदाच येतं, असं काही 10 वेळा येत नाही. तुम्ही ऊससुद्धा एकदाच येतो. तर ही सगळी पिकं एका वेळीच येतात. तर त्या दृष्टीनं तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही ह्याचा खर्च फक्त कमी करायचा आहे, आणि ती एकदम साधी पद्धत आहे. तुम्हाला वेगळं काय करायला लागत नाही, कळलं का. दुसरं एक शेतकऱ्याचं साधं उदाहरण सांगतो. स्वप्नील पाटील म्हणून तिथं भोशाचे शेतकरी आहेत. 30 गुंठ त्यांनी नवीन लागण केली आहे. ज्योती म्हणून व्हरायटी आहे, काळी नवीन लागण केली आहे. आणि ही नवीन लागण केल्यापासून काळी तयार होईपर्यंत त्यांना अंदाजे 9 ते 10 महिने लागलेले आहेत, आणि खर्च आलाय फक्त 1400 रुपये. तर ही खरोखर फॅक्ट आहे. हे जर शेतकरी नवीन घेतला तर त्याला चांगला 1.5-2 लाख रुपये खर्च येतो. 30 गुंठच क्षेत्र आहे, पण 1400 रुपये फक्त खर्च आलाय. तुम्ही ते बघून जर आला तुमच्या लक्षात येईल की बाबा हे खरोखर खर्च कमी येतो. आता त्या गावात जवळजवळ 150 ते 200 शेतकरी आपल्या पद्धतीनं शेती करायला लागलेत.
त्यावर्षी ऑक्टोबर नंतर डेफिनेट रिझल्ट येईल आणि त्यावेळी लक्षात येईल की आपणाला दुसरं काही वापरायला लागत नाही आणि मग द्राक्षवाला आपला खर्च कमी करेल आणि खर्च कमी केल्यामुळं काय होईल तर तो औषधं कमी वापरेल आणि औषधं कमी वापरल्यामुळं बाजारात सुद्धा चांगली मागणी राहील किंवा द्राक्ष सगळी चांगली यायला लागली. तर खरोखर मला काय करायचं आहे, हे द्राक्षेवाले शेतकरी की जे आज द्राक्ष तोडून टाका लागलेत त्यांना परत माघारी आणायचं आहे. परत द्राक्ष त्यांनी तोडून टाकू नयेत आणि त्यांनी परत द्राक्षाची लागण करावी, पण त्याचा खर्च कमी करावा. जास्तीत जास्त 20-30-50 हजार म्हणजे जास्त खर्च झाला 1 एकरला. ह्याच्यावर तुम्ही खर्च करू नका. ह्याच्यावर खर्च करत असला तर तुम्हाला शेती परवडणार नाही. आणि जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी मला फोन करून विचारावं. मी तुम्हाला शेतकऱ्याचे ॲड्रेस देईन. तुम्ही जाऊन पाहून या. त्या शेतकऱ्यांना विचारा, बाबा खर्च कसा कमी होऊ शकतो आणि हा खर्च कमी केला की तुमचा विषय मिटेल. आपली ऑक्टोबर छाटणी चालू व्हायला लागल्या बऱ्याच शेतकऱ्यांची. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपला खर्च आपण कमी करायचा आहे आणि त्याच्यासाठी एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग हे तंत्रज्ञान वापरायचं आहे. अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही रानगरच्या यांना संपर्क करावा. ते तुम्हाला त्याच्याविषयी चांगली माहिती देतील.